सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनेक फायदे होतील. स्वभावामुळे तुम्ही अनेकांशी अगदी सहज जुळवून घ्याल. त्यामध्ये तुमचा फायदा देखील घेतला जाईल. कुटुंबातील लोक तुमच्यावरती अधिक विश्वास ठेवतील. तुम्ही कामामध्ये निष्काळजीपणा टाळा. तुमच्या वागण्यामध्ये नम्र राहिल्यास तुम्हाला कामं सहज करून घेता येतील. परंतु रागामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा मार्ग आज मोकळा होईल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये असणाऱ्या लोकांना फायद्यासाठी जास्तीची मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही आज नवीन योजनांवरती काम कराल. तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या वरिष्ठांचं तुम्हाला ऐकावं लागेल, अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला नुकसान होईल. तुमच्या रागावर तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. सरकारी काम करणाऱ्या लोकांना कामामध्ये खास करून लक्ष द्यावं लागेल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला सकाळपासून थोडा नफा मिळेल. नफा टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला मात्र कठोर परिश्रम घ्यावे लागतील, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थितीही मजबूत होईल. कौटुंबिक व्यवसायातील काही समस्या या वडिलांच्या मदतीनं संपुष्टामध्ये येतील. काही गोष्टींमुळे कुटुंबामध्ये ताणतणाव निर्माण होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी शत्रू तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळी चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज भावाच्या मदतीनं तुमची रखडलेली कामं अगदी सहज पूर्ण होतील. व्यवसायामध्ये अनेक छोट्या मोठ्या संधी तुम्हाला मिळतील. त्यासाठी अनेक कठोर परिश्रम तुम्हाला घ्यावे लागतील. तुमच्या घरामध्ये वाद होतील. तुम्ही सामाजिक संवाद वाढवण्यामध्ये मात्र यशस्वी व्हाल. तुमचं एखादं अडकलेलं काम हे पूर्ण होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी विरोधकांकडे तुम्हाला दुर्लक्ष करावं लागेल. यश तुम्हाला लवकरच मिळणार आहे. अनोळखी व्यक्तींसोबत व्यवहार करणं आज टाळा, अन्यथा पैसे अडकू शकतात. आज तुमच्या आर्थिक स्थितीकडे तुम्ही लक्ष द्या. सामाजिक जबाबदाऱ्या तुमच्या वाढीस लागतील. जोडीदाराकडनं तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. मुलांचं सामाजिक कार्य पाहून तुम्हाला आनंद वाटेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायासाठी कोणतीही नवीन डील फायनल झाल्यास तुम्हाला आनंद होईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावं लागेल, तरच डील फायनल होईल. तुमच्या बोलण्यामध्ये तुम्हाला सौम्यता ठेवावी लागेल. तुमच्या प्रेमजीवनामध्ये गोडवा वाढीस लागेल. घरातील समस्या मोठ्यांच्या मदतीनं दूर होतील. सरकारी कामामध्ये तुम्हाला मदत मिळेल. अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की मुलांच्या समस्येवरती उपाय न मिळाल्यानं मानसिक अस्वस्थता तुम्हाला जाणवेल. भूतकाळातील कोणत्याही चुकीसाठी मात्र तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. नोकरी आणि व्यवसायामध्ये चांगल्या संधी आजच्या दिवशी तुम्हाला मिळतील. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला मान मिळेल. मित्राच्या मदतीनं तुम्ही पुढे जाल. कुटुंबातील लहान मुलांसोबत तुम्ही वेळ घालवाल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज सरकारी योजनेचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्याल.
आईचं आरोग्य थोडं कमजोर राहील. कर्जाचे व्यवहार तुम्हाला टाळावे लागतील, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकतं. निराशाजनक विचार करणं टाळा. एखाद्याच्या मूर्खपणामुळे तुम्हाला राग येऊ शकतो. व्यवसायाच्या योजनांवरती तुम्ही पैसे खर्च कराल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज प्रियजनांच्या मदतीनं तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्ही लक्ष केंद्रित कराल. कामातून तुम्हाला लाभाची अपेक्षा आहे. व्यवसायामध्ये लाभाच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. कोणाची तरी मदत मिळाल्यानं तुम्हाला आर्थिक लाभ होईल. विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आशीर्वाद मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला सामाजिक क्षेत्रामध्ये मान सन्मान मिळेल. आज कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचा वाद होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तुमचं काम तुम्ही योग्य वेळी करा. आज घरी पाहुणे येतील. काही रक्कम तुम्ही त्यांच्यावरती खर्च कराल. वैवाहिक जीवनामध्ये तुमचा सुसंवाद राहील. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमची कीर्ती पसरेल. आईच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज जीवनशैलीमध्ये तुमच्या बदल होतील. वडिलांच्या मार्गदर्शनानं प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला लाभ होतील. भावंडांच्या सहकार्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. महत्त्वाच्या वस्तू चोरीला जाण्याची शक्यता आहे. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची उपासना करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये लाभाच्या अनेक संधी तुम्हाला चालून येतील. विद्यार्थ्यांना आज चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. मुलांच्या समस्या सोडवण्यामध्ये तुम्ही आज दिवसभर व्यस्त राहाल. लांबचा प्रवास तुम्हाला करावा लागू शकतो. आरोग्याची काळजी घ्या. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं 108 वेळा नामस्मरण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.